आमचे महाराज नितीन गोगलगावकर यांनी मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत त्यांनी एक संकल्प केला की केस कापणार नाही। आज त्यांचा संकल्प कुठेतरी पूर्ण झालेला आहे, म्हणून आज त्यांनी जवळपास 2 वर्ष 3 वर्ष केस वाढवलेले। आज त्यांनी मराठा आरक्षण भेटल्यामुळे जरंगे पाटील व आमचे मराठा सर्व समन्वयक इथं उपस्थित असून मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत अशी संकल्पना केली होती की कटिंग केस न कापण्याची, पण राज्य सरकारने या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे की तुम्ही प्रमाणपत्र सरकारने मराठा बांधवांना दिलेलं आहे। तर या ठिकाणी मी मागील 3-4 महिन्यापासून कटिंग न करण्याचा निर्णय घेतला होता, कलेक्टरला निवेदन देऊन किंवा आणि कटिंग न करण्याचा। तर या ठिकाणी मी आज या ठिकाणी संकल्पना सोडत आहे। या ठिकाणी मराठा आरक्षण साखळी उपोषणाचे समन्वयक किशोर भैया रन्ने, त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण आंदोलन करणारे गजानन जोगदंड यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कटिंग करून या ठिकाणी मी माझी संकल्पना सोडणार आहे। या ठिकाणी एक मराठा लाख मराठा सारखे प्रत्येकानं कोणी आत्महत्या केली, कोणी या प्रकारचे पेट्रोल टाकून घेतले, असे अनेक उपक्रम प्रत्येक मराठा बांधवांनी राबवले। पण मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती अशी केली की बाबा की आत्महत्या करू नका किंवा हे करू नका, की बलिदान देऊन आरक्षण मिळणार तर आहेच आहे, ही संकल्पना प्रत्येकाची होतीच आणि राज्य सरकारनं सुद्धा दिली। म्हणून मी एक नवीन प्रतिष्ठा पाडण्यासाठी केस न कापण्याचा हे निर्णय घेतला होता। तर आज मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आणि या दोन्ही मराठा यांच्या उपस्थितीमध्ये की आज संकल्पना कटिंग करून सोडणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।